नमस्कार मंडळी, जेवढं होईल तेवढं हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता ही माहिती जी मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये, तो फक्त एक व्हिडिओ किंवा एक टॉपिक किंवा एक प्रोसेस नाही आहे. खरंच ही खूप गरजेचं आहे व्हिडिओ शेअर करणं, कारण मला हा व्हिडिओ माहीत नव्हता, मला ही प्रोसेस माहीत नव्हती आणि त्याच्यामुळं आमचा काय तोटा झालेला आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे आमची रिअल कहाणी आहे, ती रिअल कहाणी ऐका. त्याच्यानंतर ही प्रोसेस आहे ती आपण प्रोसेस पुढे पाहूया. तुम्हाला डायरेक्टली ऐकायचं नसेल काय माझी कहाणी आहे, नेमकं का मी व्हिडिओ शेअर करायला सांगतो आहे, नसेल ऐकायचं, डायरेक्टली तुम्ही पुढची प्रोसेस आहे ती स्किप करू शकता. एका व्यक्तीकडून म्हणजे लेडीजकडून आम्ही 2 गुंठ्याची खरेदी घेण्यासाठी पैसे दिले. 2 गुंठ्याचं 1.5 गुंठ्याची खरेदी झाली, पण अर्धा गुंठा राहिला कशासाठी, तर तिच्या मुलीच्या नावे ते ठेवावं त्यासाठी त्यांनी ते केलं. पण आता मुलीला पण सहाय्य करायचं होतं त्यामध्ये, आणि मुलीच्या लग्नानंतर ते बाकीचं असू शकतं, त्यामुळे ते थांबवलं. पैसे ती माघारी घेतलं, पण पैसे त्यावेळेस आम्ही दोन्हीच दिलं. सो हे झालं. त्यानंतर काय झालं, जमीन नावावर झाली 1.5 गुंठा. पुढे टायमिंग गेला, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झालं. आता 5-7 वर्षसुद्धा झालं असतील, मला ते आठवत नाही, जुनं आहे. त्यानंतर ती मुलगी वारली. आता ही मुलगी मायनर होती, जस्ट तिचं 18 वर्ष कंप्लीट झालं होतं. मायनर असल्यामुळं आम्ही ती नावावर करून घेतलं नाही आहे. पण आता या ठिकाणी नावावर करून घ्यायचं म्हटलं तर ठरलं काय होतं, जी जुनी मूळ रक्कम आहे जी आम्ही त्यांना दिलेली होती त्याच रकमेवरती त्यांनी इथं पुन्हा ती खरेदी करून द्यायचं, कारण तिचं वय कमी आहे, त्यामुळेच आम्ही थांबवलं होतं. आणि पुढं काय झालं, पुढे हे झालं की ती मुलगी आहे ती वारली. त्यानंतर काय झालं, नावावर करून घ्यायला आम्ही गेलो, पण ते नावावर नाही झालं. त्यांनी डायरेक्टली त्यांचं स्वतःची वारस नोंद करून घेतली त्यांनी. मग आता आम्हाला तर नावावर करून घ्यायचं होतं, कारण ते सलग अर्धा गुंठा फक्त राहिलेलं होतं, सगळं संपलेलं होतं जागा ही आमच्या आजूबाजूची. अर्धा गुंठा फक्त राहिलेलं होतं, मग काय करणार आहे. आता काय झालेलं आहे, ती नावावर करून घ्यायसाठी आम्ही 1 गुंठ्याचे पैसे, यांनी प्लॉटचं पैसे ते अर्ध्या गुंठ्याला दिलेलं आहे. का, तर ती मुलगी वारल्यानंतर त्यांनी स्वतःची वारस नोंद करून घेतली, आणि त्यामध्ये त्याच्या म्हणजे आईनंतर ती मुलगा, त्यानंतर त्याचा भाऊ, असं 3 झालेले आहेत, आणि 3 वेगवेगळे पैसे मागते. आता झाले काय, 1 गुंठ्याचं पैसे ठरलं काय होतं, अगोदरची जी काय रक्कम आहे त्याच रकमेनुसार, त्याच किमतीनुसार ते अर्धा गुंठ्याचं पैसे द्यायचं आणि ते नावावर करून घ्यायचं. आता सध्याच्या घडीला जी किंमत आहे त्यानुसार आता त्या 1 गुंठ्याचं पैसे आता द्यावं लागेल. तर त्याशिवाय खरेदी करण्याचा खर्चसुद्धा आम्हालाच भरायचा आहे. आता हे मी सांगायला लागलो तुम्हाला, मला हे सांगायचं ह्यासाठी आहे की जर मला त्यावेळेस ही जर माहीत असतं की 7/12 आपण आपला मोबाईल नंबर लावला, अटॅच केला, जॉईन केला, तर आपल्या शेतीसंबंधित, आपल्या प्लॉट संबंधित जे पण कायदेशीररित्या भानगडी होत आहेत ते आपणाला कळलं पाहिजे. आता ते जर आम्हाला कळलं असतं तर आम्ही ते थांबवलं असतं. डायरेक्टली खरेदी, ते नाव वारस वगैरे चढवलंच नसतं. जी मूळ रक्कम आहे त्यानुसारच आम्ही ते पैसे देऊन त्याच वेळेस त्यांचं पण ते खरेदी नाव चढवण्याचा त्याचा पैसा वाचला असता. त्याने पण अर्धा गुंठ होत नाही आहे म्हणून 2 गुंठ्याचं पैसे त्यांनी भरलेलं. मग आता आम्हाला पण स्वतःचं नावावर करून घ्यायसाठी 2 गुंठ्याचं पैसे भरावं लागलं, एक्स्ट्रा पैसे द्यावं लागलं, प्लस ती मूळ रक्कम म्हणजे काय ठरल्याप्रमाण नाही. या आता सध्याच्या घडीला किती वाढलेली किंमत तुम्ही बघा, त्यानुसार आम्हाला ते द्यावं लागलं. जर मला त्यावेळेस जर हे कळलं असतं की 7/12 मोबाईल नंबर जॉईन करायचा आणि ते केलं असतं, तर काय छेडछाडी झाली जमिनीसंबंधित, प्लॉट संबंधित, हे आपणाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती कळलं असतं. हो, हे खरं आहे, मला तर नाही कळलं. पण तुम्हाला जर तुमच्या प्लॉट संबंधित, शेती संबंधित असं काही झालेलं असेल किंवा होणार आहे, होऊ नये ही जर तुम्हाला भीती असेल, तर तुम्ही नक्कीच तुमचा 7/12 तुमच्या मालमत्तेला तुमचा मोबाईल नंबर अटॅच करा. तो अटॅच केल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या व्हॉट्सअपवरती जी पण छेडखानी झालेली आहे ती छेडखानी, आता 7/12 तुमचा डाउनलोड जरी करायचा असला उतारा, तरीसुद्धा तुम्हाला ती व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला तुमच्या मेसेजवरती, व्हॉट्सअपवरती ते समजणार आहे की कोणीतरी 7/12 डाउनलोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने ही छेडखानी थांबवण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल आहे. आता हे आमच्याबाबत तर असं घडलं, एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले. पण इथून पुढे आता 7/12 ती नावावरती आणखी झालं नाही, पैसे वगैरे चालू व्यवहार, पण जेव्हा नावावर होईल तेव्हा मला मात्र नक्कीच ते मेसेज येणार की नावावरती चालू आहे प्रोसेस, आणि अशा पद्धतीने ही स्टेप झालेले वगैरे वगैरे. 7/12 जरी डाउनलोड केला तरीसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमची माहिती समजणार आहे कशा पद्धतीने. त्यासाठी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. काय प्रोसेस आहे, चला आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मंडळी, ही ती लिंक आहे ज्या लिंकचा यूज करून तुम्ही इथं पोर्टलवरती यायचं आहे. ही पोर्टलची लिंक आहे,
ॲक्च्युली पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. इथं पोर्टल ॲक्सेसचा ऑप्शन आहे वरती, त्यानंतर खाली पोर्टल ॲक्सेसचा ऑप्शन आहे. दोन्हीपैकी खालीच क्लिक करा. त्यानंतर इथं तुम्हाला अगोदर तुमचा अकाउंट असेल तर इथं मोबाईल नंबर टाकून खाली कॅप्चा टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं, OTP टाकून लॉग इन करायचं. नसेल तर खाली इथं रजिस्टरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुमचं पहिला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं. इथं आधार नंबर टाकायचा आहे, 12 डिजिटचा जो पण आधार नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली इथं आय ॲग्रीचा ऑप्शन आहे, स्क्वेअर बॉक्स आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतरच पुढे इथं व्हेरीफायचा ऑप्शन अवेलेबल होईल, त्यावर क्लिक करा. आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे, तो 6 डिजिटचा OTP व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे, म्हणजे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय करून झाला की पुढे इथं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे. यानंतर आता खाली बघू शकताय बेसिक डिटेल आहे, ज्यामध्ये आधारवरती जे नाव आहे ते फुल नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर खाली कम्युनिकेशन डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. तोच नंबर द्या जो तुमचा ॲक्टिव्ह आहे, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. जर हा मोबाईल नंबर व्हॉट्सअपला असेल, म्हणजे त्याच नंबरवरती व्हॉट्सअप असेल तर इथं व्हॉट्सअप नंबर आहे तोच आहे जो तुम्ही दिलेला आहे. त्यासाठी इथं स्क्वेअर बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं व्हेरीफाय आहे, त्यावर क्लिक करा. तिथं तुम्हाला SMS गेलेला आहे, मेसेज गेलेला आहे, तो OTP इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हॉट्सअपचा व्हेरीफाय करण्याची गरज नाही आहे, तो ऑटोमॅटिक होऊन जाईल. यानंतर ऑप्शनल आहे ईमेल ID जर तुमचा असेल तर तुम्ही इथं द्यायचं आहे, जर नसेल तर काय ठीक आहे, हरकत नाही आहे, ऑप्शनल आहे. त्याच्यामुळे इथं ईमेल ॲड्रेस मी देतो आहे. त्यानंतर इथं मला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफायवरती क्लिक केलं, त्यानंतर तो ईमेल गेलेला आहे. आता ईमेलमध्ये तुम्ही चेक केलं तर तुम्हाला तिथं व्हेरीफाय OTP दिसेल. डायरेक्टली OTP इथं व्हेरीफाय करा. नसेल तर तिथं स्पॅम मेसेजमध्ये सुद्धा तिथं येऊ शकतो, तिथं चेक करा, रिफ्रेश करा. त्यानंतर इथं व्हेरीफाय ईमेल झालेला आहे. इथं ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा सगळा ॲड्रेस टाकायचा आहे. आता ॲड्रेसमध्ये तुम्ही आधारनुसार ॲड्रेस टाकायचा आहे. खाली डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट तुमचा जो का जिल्हा आहे तो निवडा. तालुका आहे, जो तुमचा तालुका आहे तो तुम्ही निवडायचा. विलेज आहे पुढं, ते विलेजसुद्धा निवडा. पिनकोड टाका. आता हे शेतीचं नाही आहे, आपण फक्त अकाउंट बनवतो आहे, त्या संबंधित आहे. इथं सबमिट करायचं. हे सगळं टाकून झाल्यानंतर सबमिट करायचं. त्यानंतर डिटेल चेंज करायचं असेल तर इथं व्ह्यू डिटेलचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही चेंजेस करू शकता. अदरवाईज येस सबमिट रजिस्ट्रेशन हा दुसरा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. चेंज करायचं तर करा, अदरवाईज इथं येसवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. यानंतर इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथं क्लिक हिअर टू लॉग इन खाली ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकताय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा पोर्टलवरती यायचं आहे. आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथं साइन इन करायचं आहे. इथं रजिस्टर करताना मोबाईल नंबर आता दिला आपण तो टाकायचा आहे. त्यानंतर इथं खाली कॅप्चा टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP गेलेला असणार आहे, तो OTP इथं व्हेरीफाय करून घ्यायचा. व्हेरीफाय OTP अँड लॉग इन त्यावर क्लिक केलं. पुढे इथं तुमच्यासमोर इथं सगळी डिटेल आलेली आहे. टॅगिंग करायचं, इथं टॅग प्रॉपर्टीज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रॉपर्टीज टॅग करायची आहे. इथं 7/12वरती क्लिक करून 7/12 टॅग करा. मालमत्ता असेल तर मालमत्ता, आपण 7/12ला मोबाईल नंबर लिंक करतो आहे, त्यामुळे इथं 7/12 विषयी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं 7/12 जमीन आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून घ्यायची आहे. तालुका निवडून झाला की कुठल्या गावामध्ये जमीन आहे ते टाकायचं आहे, म्हणजे गाव निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली आता ही डिटेल झाल्यानंतर सर्वे नंबर असणार आहे, तो सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर आहे. ठीक आहे, तो गट नंबर सर्वे नंबर टाकून घ्या. त्यानंतर सब सर्वे नंबर असणार आहे तो पण टाकून घ्या जो आहे तो. सगळे दोन्ही डिटेल चेक करा एकदा, त्यानंतर सबमिट करा. 7/12वरती तुम्हाला ते दिसून येतं आहे. त्यानंतर इथं 7/12 तुमचे नावे आहे, कोणाचे नावे आहे, नाव वगैरे सगळं 7/12 नंबर सर्वे नंबर दिसणार आहे. यानंतर तुम्हाला इथं ॲक्शनमध्ये खाली इथं स्क्वेअर बॉक्स आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक केलं तर इथं एक प्लॉट टॅगिंग झालेला आहे. सो 1/7/12 टॅग झालेला आहे, इथं सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे टॅगिंग करू शकता. आता इथं एकाच नंबरला टाकलेला आहे, त्यामुळं इथं एकच केलेलं आहे. तुम्हाला जर आणखी टॅगिंग करायचं असेल वेगवेगळे तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकत्रच करू शकता एका ID वरतीच, पण त्यासाठी तुमचाच नंबर लागणार आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला डिलीट करायचं असेल, काय चुकलेलं असेल तर इथं डिलीटचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डिलीट करा.
इथं डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे बघू शकता टॅगिंग झालेलं आहे, कुठल्या नंबरला झालेलं आहे, कुठला गट नंबर आहे. आता हे टॅगिंग पूर्णपणे झालेलं नाही आहे. पूर्ण करण्यासाठी इथं स्क्वेअर बॉक्स आहे, इथं तुम्ही बघू शकताय. हे दोन्ही स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं सबस्क्राईबचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पूर्ण टॅगिंग झालेलं नाही, आपण पूर्ण टॅगिंग करतो आहे. आता इथं तुम्ही बघू शकताय 50 रुपये तुम्हाला एका टॅगिंगसाठी तुम्हाला द्यावं लागणार आहे. जर आणखी टॅगिंग करायचं असेल तर 50 रुपये पर टॅगिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे. 1 वर्षासाठी हे सबस्क्रिप्शन असतं. आता हे काय सरकारी आहे त्याच्यामुळे आपलं काय विषय त्यामध्ये नाही आहे. इथं स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पे RS50 त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट सिस्टम आहे ती सिस्टम चालू होणार आहे. काय कशामार्फत तुम्ही पेमेंट करणार आहेत, समजा UPI मार्फत, तर UPI वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं त्यावर क्लिक केलं की पुढं QR कोड ॲक्टिव्ह होणार आहे, तो स्पेशल तुमच्यासाठी असणार आहे. त्यावरती क्लिक करा. त्यानंतर कंटिन्यू अँड पे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथं QR कोड दिसणार आहे. पेटीएम असू द्या, फोनपे असू द्या, गुगल पे असू द्या, आणखी काही GPay असू द्या, सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. त्याच्यानुसार तुम्ही क्लिक करून तुम्ही तिथं डायरेक्टली पेमेंटवरती जावा, स्कॅनर काढा आणि ही पेमेंट तुम्हाला करायची आहे. त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथं तुम्हाला थोडं थांबायचं आहे. असं काय करायचं नाही आहे, ऑटोमॅटिक रिलोड होणार आहे. त्यानंतर इथं पेमेंट सक्सेसफुलची तुमची पावती दिसणार आहे. प्रिंट काढा, स्क्रीनशॉट काढा. त्यानंतर इथं खाली जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. खाली काय ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता, गो टू डॅशबोर्ड आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आणखी इथं तुम्ही ॲक्शन बटन बघू शकता, त्याच्यासमोर इथं ॲक्टिव्हचा ऑप्शन झालेला आहे. ॲक्टिव्ह याचा अर्थ झालेला आहे तुमचा हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित तुम्ही पाहिलेला आहे, प्रोसेस तुमची पूर्ण व्यवस्थित तुम्ही पार केलेली आहे. आता प्लॉट टॅगिंग झालेलं आहे म्हणजे तुमच्या सातबाऱ्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. जर इथून पुढे सातबाऱ्याला तुमच्या काहीही छेडखानी झाली कायदेशीररित्या किंवा बेकायदेशीररित्या, तर त्याच्या संबंधित तुम्हाला मेसेज तुमच्या WhatsAppवरती पण येणार आहे आणि SMS मार्फतसुद्धा येणार आहे. तुम्हाला जर घर बसल्या सातबारा तुमचा डाउनलोड करायचा असेल तर कशा पद्धतीने डाउनलोड करायचा याच्या संबंधित व्हिडिओ पाहिजे असेल तर इथं स्क्रीनवरचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद.